पालघरमध्ये संशयास्पद कंटेनर वाहून आल्याने खळबळ उडाली आहे। सातपाटी समुद्र किनाऱ्यावर 2 तर शिरगाव समुद्र किनाऱ्यावरती एक संशयास्पद कंटेनर जाणवत आहे। पालघर पोलिसांसह तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झालं आहे। पालघर पोलिसांसह तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झालं आहे। आताची एक मोठी अपडेट आता पालघरमधून समोर आलेली आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, आपण पाहतोय पालघरमध्ये संशयास्पद कंटेनर वाहून आल्याने खळबळ उडालेली आहे, कारण सातपाटी समुद्र किनाऱ्यावर 2 तर शिरगाव समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद कंटेनर आढळलाय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच करण, पालघर आणि सातपाटीच्या शिरगाव किनाऱ्यावर जे 3 कंटेनर आढळून आले, त्यामुळे मच्छीमारांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण होतं। पालघर आणि सातपाटी या शिरगाव किनाऱ्यावर ओमान किनाऱ्यावरून वाहून आलेले हे 3 कंटेनर हाती लागलेले आहेत। गेल्या महिन्यात ओमानच्या समुद्रात MV फोनिक्स 15 हे जहाज बुडाल्यानंतर अनेक कंटेनर अरबी समुद्रात वाहून गेले होते। त्यातील 3 कंटेनर आता पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर आले असून या कंटेनरमुळे आता मच्छीमार बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। कंटेनरमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्यांच्यात काय आहे याचा तपास आता प्रशासनाकडून सुरू असून सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते आता प्रशासनाने मच्छीमारांना दिलेलं आहे। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद जितेंद्र या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। समुद्राला भरती असल्याने कंटेनरपर्यंत पोहोचण्यामध्ये अडथळा निर्माण होतोय।